नमस्कार मंडळी. हे पहा आम्ही आलोय वस्तीवर. आम्हाला जायचंय नेमाशाला. काम आहे आमचं. हे पहा असं मोर कसं बसत आहे. टीव्ही पाहिला असं बसत आहे. हे पहा अंतरावर काय 100 वर एक लेकर आहे. हा कोण आहे इकडे एक काचेचा गल्ला घेऊन येत आहे. एक हे पहा हे पहा हे पहा हा हे पहा आणि भेळ आणली आज त्याला ना पैलवान व्हायचंय म्हणून आम्ही तिला पैलवानचा पिक्चर दाखवायचा. तर या बघा ही आराध्य हे खाते शेव काय नमस्कार आम्ही आता भेट तर मित्रांनो इथं झाडाला पाणी चालू आहे बघा. आणि हे बघा हे बनी काय मस्त झोपलाय बघा. मुंग्या पण लागल्यात वाटतं इथे. तर दादानी आज गाडीला नवीन शीट टाकलं. हे बघा शीटला खराब झालं. दादाच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गाडी जर पाहत असता तर कळलं असतं मग शीट किती खराब होतं. हे आतमधलं स्पंज पण नवीन टाकलंय आणि हे वरचं शीट पण नवीन टाकलं. आणि ह्यो आरसा फुटला होता. ह्यो सुद्धा नवीन टाकलेला आहे. ह्यो ओरिजिनल आरसा आहे आणि ह्यो आता नवीन टाकलेला आहे. आणि तिकडं सगळेजण खाऊ राहिलेत शेव. किती भरलंय हे. हा अरे ते पाणी बसत याच्यात. तेव्हा मुंगळे किती झाले. मुंगळे मुंगळे ए बंद कधी करायचं. अरे भरलंय दादा. ते बाई ते खोडाला काय मुंगळे झाले. तो बघा कसा बसला झोपला. अरे त्या बनीला चावते. अरे बनीला चांगले मुळेला टाकते ना. ओय तर हे बघा ह्यो मुंगळ्यांना सगळं दगड आणतोय वाळू. तर बघा कसे पडू राहिले. अरे वा काय टेलिफोन गंमत झाली. अरे बापरे अख्खे दाखवले ना. अरे बनीत झोपतोय तिथं. अरे लाग मारू ना. तरी पहा आरतीचं अजून धुणं नाही. भांडे चालले. हा आता आम्ही चाललो नेवाशाला कारण की काम आहे आमचं थोडस 2-4 दिवसापासून महत्वाचं काम आहे. काल नव्हती गाडी त्याच्यामुळं काही गेलो नाही. मग आज दादा मोटर चालू आहे. बँकेत जायचंय आम्हाला. तर ऊन लय पडलंय. सकाळी एवढं ऊन नव्हतं. आज गहू वाळत घालायचे होते. तर या उन्हामुळं ऊन सावली ना. आज पहा दुपारून इतकं ऊन पडलंय का बस वाळले असते गहू. त्या दिवशी तळ काढलं ना तर आळाई पडली त्या ऊन त्या गव्हामध्ये. तर एकदा ऊन देऊन ठेवले का मग त्यांना फार डायरेक्ट संपूस तर बघायचं नाही. कारण की जेव्हा गहूचं फळ झालं तेव्हा पाऊस चालू होता. मग एवढे वाळवले गेले नाही आमच्याकडनं. तर आज वाळवायचे तर काय आज दुपारून पडलंय ऊन. हा तुला यायचंय का मग. मग आम्ही दोघं चाललो होतो. मग यश म्हणे ये मी येतो म्हणून जायचं. कशाला ती वय घ्यायची ये पा हे 2 लेकरं माझे बसले. हा देवाचं काम करतो लगेच येतो कारण की ऊन लय पडलेलं आहे. तर पाहू किती वेळ लागतो कारण की तिथं गर्दी पण लय राहते. स्वतः जायचं होतं. हे पहा माझा दादा कसा नाचतोय यश. हा माझा यश दादा लय हुशार आहे पण त्याला सगळं येड्यात काढी दे. हा तर हे पहा माझा यश दादा 2 शब्द बोल. हा हे पहा तर अभी हम जा रहे हैं. आता मी थोडस हिंदीत बोललो होतो. आता मी चाललोय नेवासाला आणि मी आजच्या धमारा. तर ब्लॉग पुढे पाहत राहा. आम्ही कुठं जातो. तर या बघा हा धमारा. धमारा गुडका बिडका मारले आणि मग यो ब्लॉग पहा. नेवासाला नेवासा दाखवतो. तर हे पहा आता चालू आहे आम्ही नेवाशावरून. आणि तुम्हाला मी ना हावरीचं झाड दाखवते कारण या दिवसामध्ये हावरीचं झाड येत नाही बरं का. पण हे झाड इतकं भारी आलंय आंब्याच्या झाडामध्ये. आणि त्याला इतके मस्त हावरीचे हे आलेत सगळीकडून बी.
हे इतकं वाढलंय का बसते हे पहा कुठून इतकं जाड झालंय ते झाड. किती 2-3 झाड आहे पण ऋतूमध्येच येत राहतात ते, असं कधी पण येत नाही. पण हे झाड पहा ऋतू नाही काही नाही, एकदम कडकड उन्हाळ्यात आलंय पण इतकं छान आलंय हे पहा. म्हणजे जर एकदम व्यवस्थित जर हे केली ना ती हावरी तर नक्की पावसाळी हावरी निघल. इतके हावरीचं झाड छान आलंय. अरे बा माझा भैया धुतोय हातपाय, इतकं गरम होत होतं त्या रोडच्या झळ्या आणि ते ना असं पायाला वाफा लागतात ना, त्याचे डोळे पण लाल होते त्या उन्हात असं जर प्रवास केला. लावलाय नीट व्यवस्थित पण लेकरांनी इतका राडा केलाय ना, दरवाजा बंद करून घेते हो, कारण की मांजर येत राहते, दूध राहते त्यांचं हॉटेलचं. हे पहा लेकरू माझं घरात जरा भारी वाटत, घर ते घरच राहते. त्या सारा पसारा गॅस सगळे डबेन डुबेन या सारा पसारा बाहेर न्याला. ती म्हणती बाई मला लय कंटाळा येतोय, ई जाय करायचा. मग काय हॉटेलमध्ये का एका साईडला गिराईक चालू, एका साईडला स्वयंपाक चालू तिचा. अशी आहे आमची अक्काबाई. आरतीने सगळा पसारा आतमध्ये आणून लावलाय. तर पोरं तिकडे गेलेत, कधी येते काय माहिती. आणि मूळ म्हणजे हे पहा पैसे कोणाचे पैसे काय 2-3 दिवसापासून ते 3 लेकरं हे पहा काय ते कशाची डबी काय माहिती त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले. आता ते कोणाचे काय माहिती, लक्षात जर आलं ना तर अशा आरडतील ना, अरे पैसे कोणाचे. हा का तो आता बाजार, आज मी काय बाजारला गेले नाही कारण की मागच्या बुधवारचा बाजार थोडासा भाजीपाला आहे आमच्याकडं. आकाला म्हणलं मी चालले नेवाशाला ना तर बाजार करून आण थोडासा. मग आता काय माहिती काय काय आणती, भाजीपाला आहे तसा पण आण म्हणलं, कारण की थोडासा. फोन तुटला का अरे यश कुठं पळतो, ए इकडे ना, काय करतो तू, तिकडे गेला का तिघांना घालायला. हे पा कसा पळतो, टिटवी 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 टू 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 आवाज येतो त्यांचा नुसता, वाय 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 करते आरडा. त्या आम्हाला घालायच्या आहे कुरड्या वापस भिजत गहू. त्या काय कुरड्या 2 पायल्याच्या पुरणार नाही, त्या लागा त्या मॅडमला काही मी नेणार आहे काही थोड्याशा, आणि अक्काला पाहिजे. अक्काला ह्या वर्षी काय कुरड्या बनवायच्या नाहीये तर मला आज घालायचे होते गहू वाळत. पण आता काय, अरे रे 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 पाय तो कशाने कैचीने तुडू राहिलाय तो गवती. तर आज घातलं असतं तर आरती म्हणे उद्या घालू, तर पाहू आता उद्या दळण करून घालावं लागणार आहे. कारण की ते ना कुपनाच्या गावाच्या करतो आम्ही कुरड्या, चांगल्या गावरान गावाच्या नाही एवढ्या व्यवस्थित येत. कुपनाच्या गावाची एकदम भारी आणि पांढरे शुभ्र येतात. त्या दिवशी मॅडमने ना इतकं घासून दळत जरा पिवळसर वाटते त्या, मला काय आवडल्या नाही त्या कुरड्या. पण मग कुरड्यालाही छान झाल्या ते, एक ना एक तार अशी मस्त दिसती. तर पाहू उद्या जर भिजत घातले ना, मी जर असले तर तुम्हाला दाखवण. कारण की 2 दिवस भिजवतो, 3ऱ्या दिवशी आम्ही चुरतो ते गहू आणि 4थ्या-5व्या दिवशी कुरड्या घालतो. तर यावेळेस नक्कीच सगळं दाखवीन मी तुम्हाला, कारण की मागच्या वेळेस इथं नव्हत्या केल्या कुरड्या, तिकडे मॅडमकडे केल्या होत्या. हे बा ये पळतो पा हे बा ते पहा ते 3 लेकरं चित्र आलेलं की बाहेर, हे त्यांना खडाळायला जात राहतो. हे पा गवती चहा मस्त चहा बनवला. हे असं आहे. ते पहा लेकरं उन्हाचे चांगले झोपलेले होते तर लागले एका मागे एक यायला. अरे ऊन लागत आहे ना, हा ते पहा घातले चपला. हा या अशी खोड करतो यश, आणि मग त्याला कुणी मारित कुणी बोलत, त्याला बडबड केलेली आम्हालाच बरोबर नाही वाटत अक्काला मला. पण आता त्याचा खोडकरपणा काय सांगा, यश इतका खोडसळपणा करतो. आता लेकरं झोपलेले त्यांनी उठून आलेले. हे पाय हे लेकरं पण, अरे या ना इकडे या ना, लागले ते रानामध्ये हिंडायला उन्हात आणत. हा कशा नमुने येते पाहिले का. हा तर ह्या असा आमचा यश खोडकर आहे. झोपलेले लेकरं उठून आणीन आणि खेळत शांत असं ना तर त्यांच्या खोड्या करीन. असा यश दादा हुशार म्हणावा का येडा म्हणावा समजत नाही. हा हे पा कसे पळात येत. आराध्या कुठे कुठे म्हणजे तुम्ही कुठं होते. हा मग आरू या वरती दमाने
तर हे पा आले तर आता इकडं उन्हातून पा तिकडं तिकडून या चपला तिकडं समोर काढा आणि इकडे या आतमध्ये. तर पाहू अक्कन ते आले का लगेच जाऊ आम्ही, कारण की माझ्या दादाचा काम आहे घरी. तर इथं लय आता वेळ झाला ना तर लय हे होतं, मग सगळं आवरायचं पडलंय माझं भांडे ते. तर आमचं काय काम झालं नाही, त्यांनी वापस 2-3 दिवसांनी बोलवलंय. तर पाहू जाऊ उद्या परवा, नाही तर डायरेक्ट मी त्या बाईला म्हणलं सोमवारी येईन, पण ती बाई म्हणे सोमवारी नाही शनिवारी किंवा शुक्रवारी चक्कर मारा. असं दिवसाआड जायला परवडतंय का? पण पाहू आता जाऊ, नाही तर डायरेक्ट शनिवारी किंवा सोमवारीच जाऊ. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.